प्रेक्षकांनो, तुमच्या अंगावर काटा आणणारा हा भाग आहे. विश्वास बसणार नाही. माझ्या चिकूचा खुनी कोण आहे हे आता समोर आलंय. मला खरंच विक्रांत आणि उर्मिलाचा चेहरा बघून इतका राग येतोय ना, विचारू नका. राणीने तर या भागात नुसता धुमाकूळ घातला. माझं स्पष्ट मत आहे, हा अपघात नव्हताच. हा तर 100% थंड डोक्याने केलेला घातपात होता. आणि ज्या प्रकारे आपल्या राणीने तो रस्त्यावर पडलेला तुटलेल्या डब्याचा तुकडा शोधून काढला ना, अगं बाई, राणी, तू खऱ्या अर्थाने हुकुमाची राणी आहेस. विक्रांत आणि उर्मिलाने डबा टेरेसवर नेऊन पुरावा मिटवण्याचा जो प्रयत्न केला ना, तो पूर्णपणे फसलेला आहे. म्हणतात ना, देवाच्या घरात उशीर आहे पण अंधेर नाही. मला तर वाटतं इंद्राला आता हळूहळू मालतीच्या चुका कळायला लागल्या आहेत आणि तो नक्कीच राणीला साथ देईल. नाहीतर आपला इंद्राक असा गप्प बसणारा नाही. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. विक्रांत आणि उर्मिलाला माहिती आहे की राणी आता त्यांच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यांनी आता जो प्लॅन गजासोबत केलाय तो ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. गुंगीचं औषध देऊन राणीला नदीत फेकून देण्याचा हा क्रूर प्लॅन यशस्वी झाला तर... अगं देवा, थांबा, इथे एक अनपेक्षित गोष्ट आहे. मला असं वाटते की हा गजा विक्रांत उर्मिलाचा माणूस नसून तो राणीसाठीच काम करतोय. हा फक्त एक ट्रॅप आहे ज्यामध्ये विक्रांत आणि उर्मिला स्वतःच अडकणार आहे. नाहीतर राणीला त्यांनी लगेच मारलं असतं. माझं स्पष्ट भाकीत आहे की पुढच्या भागात पोलीस इन्स्पेक्टर आणि राणी मिळून विक्रांत आणि उर्मिलांना रंगेहात पकडणार आहे. कारण राणीने पुरावा देताच पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राणी घराबाहेर पडली आहे. ती आता घरात राहून नाही तर बाहेरून आक्रमण करणार आहे. आणि त्यामुळेच विक्रांत आणि उर्मिला अडचणीत येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? विक्रांत आणि उर्मिलाचं गुंगीचं औषध देऊन राणीला संपवण्याचा प्लॅन यशस्वी होईल की आपली राणी त्यांच्याच जाळ्यात त्यांना अडकवणार? तुमचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.